संजय राऊतांना ते म्हणणं क्रमप्राप्तच आहे। त्या ठाकरे परिवाराच्यामुळे त्यांना ताकद आणि शक्ती मिळाली। त्यावेळेला संजय राऊतांसारखे ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक, ज्येष्ठ नेते त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी हे सगळं ओढून काढून बोलणारच। असताना आज जालना शहरामध्ये प्रचाराच्या निमित्ताने जेवायला आलो। त्याला पोलाद उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जालनाचा परिसर, बियाण्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला हा परिसर, या शहराला इतक्या मोठ्या प्रमाणावरती एक हाती नेतृत्व मिळालं असताना सुद्धा शहरामधली एकंदरीत दुर्गंधी, एकंदरीत अवस्था बघितल्यानंतर मनाला प्रचंड वेदना त्या ठिकाणी झाल्या। या शहराचा कायापालट करण्यासाठी शहरवासियांनी आम्हाला ताकद आणि शक्ती द्यावी एवढीच विनंती। कसं आहे, राज ठाकरे आता वैफल्यातून त्या ठिकाणी ते एकत्रित झालेले आहेत, पण ते काय बोलतात त्याला मला फारसं महत्त्व देण्याची गरज वाटत नाही। याचं कारण अजितदादा 8 वेळेला विधानसभेवरती लाखाच्या मताच्या फरकाने आले। या राज्यात सर्वाधिक अर्थसंकल्प त्यांनी मांडला आणि म्हणूनच गेली अनेक वर्ष राज्यातल्या जनतेने त्यांचं नेतृत्व जे विकासात्मक आहे, आश्वासक आहे, वचनाची पूर्तता करणार आहे, त्याच्या पाठीमागे जनता उभी राहते। अशा वेळेला नैराश्यातून वैफल्यातून अशी वक्तव्य विरोधकांची येतात। एक असं आहे की आजचा प्रतिसाद प्रचंड अभूतपूर्व असावा। स्वबळावरती या शहरामध्ये निवडणूक पहिल्यांदाच आम्ही लढतो, ती पण महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिली निवडणूक। अशा वेळेला जरूर ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काम केलंय आणि या शहराची बकाल अवस्था ज्यांनी केली, त्यामुळे परिवर्तन होईल असं मला निश्चितपणे। एक असं आहे की राज्याच्या राजकारणामध्ये आपण 95 सालापासून पाहिलं की राज्यामध्ये युतीच्या आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आली। कधी भाजप शिवसेनेचं सरकार होतं, लोकशाही आघाडीचं सरकार, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राहिलं। त्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढल्या। निवडणुका ज्यावेळेला लढतात, प्रचाराची ज्या वेळेला वेग वाढत राहतो, त्याला टीका टिप्पणी स्थानिक पातळीवरती होत असते। ही स्थानिक पातळीवरची टीका टिप्पणी आहे। मी या बाबतीमध्ये माझं अजितदादांशी बोलणं झालं, माननीय मुख्यमंत्री महोदयांशी झालं, बावनकुळे साहेबांशी झालं आणि त्याच्यामुळे टीका टिप्पणी निवडणुकापुरतं सीमित आणि त्या शहराच्या राजकारणापुरताच त्या ठिकाणी। विरोधकांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या जनतेने लोकसभेला त्यांना जे अभूतपूर्व यश मिळालं, ज्या पद्धतीने नाकारलं, वैफल्यग्रस्त झालेले विरोधक या निवडणुकीमध्ये इतके हतबल झालेत की त्यांना स्वतःची स्पेस त्यांना शोधता कंदील लावायला लागतो। अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेला लढतात, त्यावेळेला मग त्यांची स्पेस जनतेने ज्यावेळेला कमी केलेली आहे, त्यावेळेला ते असं बोलणारच। हे ज्या वेळेला घडत असतं त्यावेळेला आपण बघितलं की नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याही आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये लढलो, पण राज्यातल्या जनतेने 90% कौल हा महायुतीला दिला। आताही महापालिकेमध्ये तसंच घडलं। सगळ्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही। त्यांना विधानसभेवरती निर्वाचित होता आलं नाही, त्याने 8 वेळेला लाखाच्या फरकाने निवडून आल्या नेतृत्वाबद्दल काय बोलावं। ते काँग्रेसचे अध्यक्ष एवढीच त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे, नाहीतर बुलढाण्याच्या पलीकडे हर्षवर्धन सपकाळांची ओळख तशी फारशी कधी नव्हतीच। आता जरूर राहिले कारण प्रदेशाध्यक्ष म्हणून। मी आता कोणाला प्रचारासाठी थांबेल असं काय वाटत नाही। ज्या वेळेला हातबलता येते त्यावेळेला नैराश्यातून अशी वक्तव्य आहेत। एक असं आहे की रवींद्र चव्हाण साहेबांनी त्यांनी केलेल्या लातूरच्या वक्तव्याबद्दल जाहीर दिलगिरी प्रकट त्या ठिकाणी केलेली आहे। विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, कॉलिशनचे उत्तम मंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम पाहिलंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी स्वतःचा असा उत्तम पद्धतीने उमटवलेला आहे। अशा वेळेला आता विरोधक जे बोलतायत ते बोलू द्या, पण रवींद्र चव्हाणांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। राज ठाकरेंना आता नगरसेवक किती निवडून आणतायत ते बघूया आणि मग मला पुढीचं राजकारण नंतर। राज्यभर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला खूप अनुकूल वातावरण आहे। शेवटी मतदार आपली भूमिका चोखपणाने बजावतील असं मला विश्वास। संजय राऊतांना ते म्हणणं क्रमप्राप्तच आहे। या ठाकरे परिवाराच्यामुळे त्यांना ताकद आणि शक्ती मिळाली। त्यावेळेला संजय राऊतांसारखे ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक, ज्येष्ठ नेते त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी हे सगळं ओढून काढून बोलणारच। धन्यवाद।